आपल्याकडे ना पल्लवी, कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रीला खूप सन्मान दिला जातो, जो दिलाच पाहिजे. माझं म्हणणं नाही आहे त्याबद्दल काही, की बापरे ही बाई सकाळी उठते, घरातलं सगळं करते, ट्रेन पकडते, ऑफिसला जाते, घरी येते. ऑब्व्हियसली हा खूप मोठा टास्क आहे. मी तर म्हणते हा डबल टास्क आहे. पण नेहमी मला असं वाटतं की हाऊसवाईफ आणि घरात राहणाऱ्या बाईला तेवढा रिस्पेक्ट मुळात घरातली बाईच देत नाही. जेव्हा घरातली बाई किंवा त्या बाईचा नवरा देईल ना, तेव्हाच बाहेरची लोक देतील. मी फार कमी ऐकते कुठल्याही सत्कार समारंभामध्ये की उत्तम गृहिणी हिचा सत्कार करूया. मी कधीच नाही ऐकत आहे. मी कुठल्याही नवरात्रीच्या उत्सवामध्ये जेव्हा 9 फोटो बघते तेव्हा हिनी या क्षेत्रात अचीव केलं, हिनी या क्षेत्रात अचीव केलं, ज्याच्यासाठी रिस्पेक्टच आहे. डेफिनेटली तो पण एक मोठाच टास्क आहे. पण हाऊसवाईफ असणं हाही खूप मोठा टास्क आहे. मी 23 वर्ष पूर्णपणे हाऊसवाईफ होते. मी जेव्हा नोकरी केली तेव्हा 2 वर्ष मी नोकरी केली. 2 वर्षांनी माझा मोठ्या मुलाचा जन्म होणार होता आणि मी 9 महिन्याची प्रेग्नंट होते. मी जॉबवरनं निघाले तर मला विरार फास्ट ट्रेनमधनं एकदम ढकलून दिलं आणि प्रसाद त्या दिवशी घरी आला आणि म्हणला, आता बस, दिस इज हाय टाईम, आता तू घरी राहा, बस झालं. आणि तोपर्यंत दूरदर्शनवरच्या काही मालिका त्याच्या सुरू झाल्या होत्या. तेव्हा चॅनल्स आले नव्हते, पण दूरदर्शनवर बंदिनी, दामिनी या मालिका सुरू झाल्या होत्या. तेव्हा एक बरं इन्कम येत होतं. म्हणून मी नोकरी सोडली आणि घरी राहिले. तेव्हापासून पल्लवी मी हिरकणीचं काम सुरू करेपर्यंत म्हणजे 2018पर्यंत मी पूर्णपणे घरी होते. आणि टोटल घरी म्हणजे सकाळी डबे करणे, शाळेत सोडणे, एक कांगारू बॅगेत, एक मागे गाडीवर सोडणे, स्कूल बस नाही. कारण मला पूर्णपणे ती प्रोसेस जगायची होती. मला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून घर चालवलं आणि आय एम व्हेरी मच हॅपी. मी आज जेव्हा दोघांना बघते आणि जी काही जवळची लोक आहेत ती म्हणतात तुझी मुलं खूप गुणी आहेत, फार बरं वाटतं मला की मी एवढी वर्ष आज घरी राहिले तर त्याचं सार्थक झालं.